मोठी बातमी. राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद, 31,000 कोटींची थकबाकी. या 15 जिल्ह्यांत सर्वाधिक थकबाकी. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा. सोलापूर. राज्यातील 20,37,210 शेतकऱ्यांकडे बँकांची 31,254 कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांतील 1.5 लाख ते 2.25 लाखांपर्यंत शेतकरी सध्या थकबाकीत असल्याचेही त्या अहवालात नमूद आहे. सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बँकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या वार्षिक नियोजनानुसार खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना बँकांनी कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सिबिल पाहू नका, असेही आदेश आहेत. मात्र बँकांमध्ये गेल्यावर शेतकऱ्यांचे सिबिल पाहिलेच जाते अशी वस्तुस्थिती आहे. खरीप सुरू होऊन महिना संपत आला तरी देखील बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याचीही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेक शेतकरी त्या आशेवर असून त्यांनी अद्याप बँकांची थकबाकी भरलेली नाही. बँकांनी अनेकदा नोटिसा बजावून देखील शेतकरी बँकांमध्ये फिरकलेले नाहीत. राज्यातील 1.25 कोटी शेतकऱ्यांपैकी पूर्वीच्या थकीत कर्जामुळे 20 लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत. राज्यातील सोलापूरसह 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे बँकांची सर्वाधिक थकबाकी आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान, ऊसाची एकरकमी FRP मिळत नाही, पिकांना हमीभाव नाही, अतिवृष्टी, महापूर अशा संकटांमुळे शेतकरी बँकांची थकबाकी भरत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये थकबाकी जास्त नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जालना, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, सोलापूर व यवतमाळ या 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे बँकांची सर्वाधिक शेती कर्जाची थकबाकी आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात 2790 कोटी, सोलापूर जिल्ह्यात 2681 कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे 2256 कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. शेतकरी आणि थकबाकीची स्थिती. एकूण शेतकरी 1,29,32,487. थकबाकीदार शेतकरी 20,37,210. एकूण थकीत रक्कम 31,253.59 कोटी. राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या. राज्यात दरवर्षी 2,500पेक्षा जास्त, सरासरी दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात अशी वस्तुस्थिती आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर या विभागांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कोकण विभाग मात्र आत्महत्यामुक्त झाला आहे.